आव्हान देतो मला मला दिल जागरा धर्म रक्षणा संघर करीतो युग पुरुषी महानायक राम अधर्मास आव्हान देतो मला मला दिल जागरा जय श्री राम 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 म्हणजे एवढा प्रतिसाद मिळेल. आज रविवार आहे, पुन्हा 31 जवळ आहे, पण तुम्हा सर्वांचे आभार. सर्वप्रथम तुम्हासाठी स्वतःसाठी टाळ्या मला एकदा ऐकायला. मनोगत मला तशी बोलायची सवय नाही आहे जास्त, त्यामुळे थोडक्यातच बोलेन की जेव्हा समीरने ही म्हणजे जी स्टोरी ऐकवली, 2च गाणी करायची होती. दुसऱ्या गाण्याचं तर म्हणजे स्टोरीज वेगळी आहे, ती अगदी एडिट फायनल व्हायच्या आधी अगदी मला वाटते 15-20 दिवसापूर्वी ते लॉक झाले. पण ही गाणी करताना जी प्रेरणा मिळाली ती फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामांमुळे मिळाली आणि त्यांनीच हे काम माझ्या हातून, मी फक्त माध्यम आहे. मी गेले 17 वर्ष चित्रपट सृष्टीमध्ये म्हणजे ॲज अ संगीतकार काम करतोय, पण मी हे स्वतःला नव्याने रिइन्व्हेंट करतोय, रिस्टार्ट करतोय माझ्या आयुष्याला SD सद्गुरू म्हणून. आणि त्या प्रोजेक्टची सुरुवात ही प्रभू श्रीरामांच्या नावाने होते, त्या मिशनने होते, मिशन अयोध्येने होते. ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि सर्व टीमचे मी आभार मानतो की या टीमचा मला म्हणजे हिस्सा तुम्ही बनवून घेतला. धन्यवाद. अभिजित जोशी यांनी खूप मेहनत घेऊन अप्रतिम केलेला हा सिनेमा. म्हणजे तो पाहताना असं वाटतं की बापरे, हा समीर हे करू शकेल. खरंच ग्रेट आहे. आणि हे सगळं श्रीरामामुळे झालेलं आहे, स्वामी समर्थांमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे. आणि मी फक्त एवढंच सांगेन की आता ताई म्हणाले तसं की हा सिनेमा संपूर्ण जगभर जाऊ दे. धन्यवाद. मी सर्वांना पुन्हा असं रस्ता होण्याची विनंती करते. आपण या चित्रपटातलं पहिलं गीत आपण पाहूया, रामराया. समीर यांचा पहिला चित्रपट श्री पार्टनर आणि त्या चित्रपटाला खऱ्या अर्थाने आमचे नायक मिळाले सतीश पुळेकर. आणि समीर यांची जी चित्रपट दिग्दर्शक म्हणून जी एक सुंदर जो प्रवास होता तो सुरू झाला आणि त्याला कुठेतरी कारण सतीश पुळेकर झाले. असंख्य कलाकारांना घडवणारे श्री सतीश पुळेकर यांना इथे मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. हॅलो, स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. खरं म्हणजे मला बोलता येत नाही, सवय आहे की डायलॉग्स दिल्यानंतर बोलणं, पण आता बोलावंसं वाटतंय. समीर हा आणि मी हे आपण काय म्हणूया की त्याची ट्रायल पाहिली या सिनेमाची, मिशन अयोध्येची, आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे. माय गॉड, माय आम्ही तुमची वाट पाहतोय.